झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सत्ता स्थापनेबाबत संजय शिरसाट यांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे जिथे जातील तिकडे आम्ही जाणार। शिंदे पवारांसोबत गेले तर काय करणार या प्रश्नावर शिरसाटांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील याची आम्हाला खात्री। पुन्हा सीएम होणं हा शिंदेंचा हक्क। संजय शिरसाट यांचे शिंदेंचे मुख्यमंत्री पदाचे संकेत। फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा। बावनकुळेंचं विधान। तर सीएम पदाबाबत भाजप केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुतीत भाजप मोठा भाऊ राहील असं दिसतंय। शिंदे गटाचे संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर भाजप मोठा भाऊ असला तरी आम्ही सख्खे भाऊ, मतभेद होणार नाही। सीएम पदावरून शिरसाटांचं वक्तव्य। भाजपला 105+ महायुतीला 150+ जागा मिळतील। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तर केंद्रात भाजप सरकार असल्यानं विकासासाठी आम्हाला मतदान। बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। शिंदे अजितदादांची कामगिरी चांगली। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर गरज असो किंवा नसो आम्ही अपक्ष आमदारांची मदत घेणार। विकासासाठी अपक्ष आमदार आमच्या बाजूने असणार। बावनकुळेंचं विधान। लाडक्या बहिणींच्या मतदानाला आम्हाला फायदा होईल। आम्हाला अपेक्षित नसलेला विजय होईल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यात महिला मतदारांमध्ये वाढ आणि महायुतीला मतदान करण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह होता। खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू। एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही। आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे। सत्ता स्थापन आम्हीच करणार। बच्चू कडूंचा दावा। राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ। मराठवाडा आणि विदर्भात महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला। मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर महाविकास आघाडीत चर्चा। राहुल गांधी, खरगे आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता। निकालाला 2 दिवस बाकी। मुंबईतील हॉटेल बुक होण्याची शक्यता। काँग्रेस नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असेल तर जाहीर करावं। मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगेंचं नाव जाहीर करण्याची मागणी। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील। 23 तारखेला संध्याकाळीच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार। संजय राऊतांचा दावा। आमची सत्ता नक्की येणार। शिरसाट यांचा दावा। तर संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे। शिरसाट यांची टीका। दरम्यान आम्हाला पुन्हा गुवाहाटीला जाण्याची गरज नाही। यावेळी दुसरा प्रदेश शोधू। संजय शिरसाटांचा टोला। राजधानी दिल्लीत आज संध्याकाळी भाजपची महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष JP नड्डांच्या उपस्थितीत बैठक होणार। महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। संजय राऊतांची माहिती। निवडणूक निकालासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। एक्झिट पोलनुसार राज्यात 100% महायुतीचं सरकार येणार। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त। TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज। तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता। TV9 रिपोर्ट्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष। काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता। तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। TV9 रिपोर्टर पोलनुसार इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या। पोलनुसार अपक्ष आणि इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक। महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। एक्झिट पोल नंतर भाजप ॲक्शन मोडवर। जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क साधणार। विजय बंडखोरांच्या खोडांवरची कारवाई मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती। एक्झिट पोल काहीही असू द्या, जनतेनं उठाव केलाय। राज्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रात 65.2% मतदानाची नोंद। राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल लागणार। मोदी आणि भाजप गौतम अदानींचं संरक्षण करतायत। राहुल गांधींचा आरोप। तर अदानींनी कोट्यावधीचा घोटाळा केलाय, त्यांना अटक झाली पाहिजे। राहुल गांधींची मागणी।
संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात, भाजपचं पूर्ण फंडिंग अदानींकडे, राहुल गांधींचा आरोप. तर ज्या दिवशी अदानी यांना अटक होईल त्या दिवशी मोदीही जातील, राहुल गांधींचा दावा. अमेरिकेत अदानींविरोधात अटक वॉरंट काढलंय. शिंदे, फडणवीस, अजितदादांनी निवडणुकीत वाटलेले पैसे अदानींचे, राऊतांचा आरोप. सावंतवाडीचे भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब मुंबईकडे रवाना. विशाल परब कुणाची भेट घेणार हे मात्र गुलदस्त्यात. सावंतवाडीत विशाल परब आणि शिंदेचे उमेदवार दीपक केसरकरांमध्ये लढत. मतदान करून मुंबईला निघणाऱ्या चाकरमान्यांचे भास्कर जाधवांकडून आभार व्यक्त. भास्कर जाधवांकडून चाकरमान्यांना प्रवासाच्या शुभेच्छा. अहिल्यानगरमध्ये निकालाआधीचे संग्राम, जगतापांच्या विजयाचे बॅनर. जगतापांच्या समर्थकांकडून विजयाचे बॅनर. बॅनरची जिल्हाभरात चर्चा, त्यामुळे कोण जिंकणार याकडे लक्ष. पुण्यात शरद पवार गटाच्या 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर लावले. खडकवासल्याचे सचिन दोडके आणि पर्वतीत अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावले. कोथरूड विधानसभा मतदारसंघात निकालाआधीच चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर. चंद्रकांत दादांच्या समर्थकांकडून पाषाण परिसरात विजयाचे बॅनर. संभाजीनगरात मतदानासाठी पैसे वाटल्याचा इम्तियाज जलीलांचा आरोप. पैसे मिळवण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचा व्हिडिओ जलील यांच्याकडून पोस्ट. शरद पवार गटाचे नेते माधव जाधवांना मारहाण. मारहाणीच्या निषेधात परळीतील घाटनांदूरमध्ये आज बंदची हाक. जाधव यांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप. नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी 4 वेगवेगळे गुन्हे दाखल. सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर गुन्हे दाखल. जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याची माहिती. भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरील पठारावर असणाऱ्या रायरेश्वर मतदान केंद्र. मतदान कर्मचाऱ्यांचा अवघड पायवाटेने निवडणूक साहित्य घेऊन 1 तास पायी प्रवास. लाडक्या बहिणीचे भाऊ चीटर, संदीप देशपांडेंची टीका. मिलिंद देवरांनी मनसेचं बनावट पाठिंबा पत्र तयार केल्याचाही आरोप. देवरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, देशपांडेंची मागणी. विरारच्या हॉटेलमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटलेले कुठेच दिसत नाही. विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला. राहुल नार्वेकरांची तावडेवरच्या आरोपावर प्रतिक्रिया. आज हुतात्मा स्मृती दिन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन. दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, आयुक्त भूषण गगराणी यांची उपस्थिती. राज्यात आचारसंहितेच्या कालावधीत 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त. सी विजिल ॲपवरील 10,134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाही फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास. मुंबईत सर्वाधिक मतदान, माहीममध्ये तर सर्वात कमी मतदान कुलाब्यात. माहीममध्ये सर्वाधिक 58% मतदान, तर कुलाब्यामध्ये सर्वात कमी 44.49% मतदान. मुंबईच्या मुंबादेवीमध्ये 48.76% मतदान, तर वडाळ्यात 57.37% मतदान. 23 तारखेला महानिकाल, कोण बाजी मारणार याकडे लक्ष. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76.25% मतदान, तर मुंबई शहरमध्ये सर्वात कमी 52.7% मतदान. 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70%हून अधिक. सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला. पुणे जिल्ह्यात 61.5% मतदान, तर वडगाव शेरी सर्वाधिक 55.71%. हडपसरमध्ये 50.11% इतकं सर्वात कमी मतदान. पुण्याच्या भोर मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार किंवा ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं. व्यापाऱ्याच्या घरातून 11,64,000चे दागिने चोरट्यांनी लांबवले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडच्या परळीमधील घाटनांदूर मतदान केंद्रावरील तोडफोडी प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल. तरुणांकडून वोटिंग मशीनच्या साहित्याची तोडफोड. जळगावच्या चोपडामधून निवडणूक प्रक्रिया आटोपून घरी परतणाऱ्या बीएलओचा अपघातात मृत्यू. लक्ष्मीकांत पाटील असं बीएलओचं नाव. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुयाना या देशाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार. राजकारण आणि भारत गुयाना संबंध अधिक दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल मोदींचा सन्मान. उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप. इंडियन एक्सप्रेसचं वृत्त. मागील 2 दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट. शहरात 31.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. नाशकात गारवा वाढला. शहरात 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल मंगळवारी रात्री विरार यार्डात दाखल. टेस्टिंग नंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार. नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत होणार.
रत्नागिरीतील स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच, केंद्रीय राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचा स्ट्रॉंग रूमला कवच, सीआरपीएफचे जवानही तैनात. नाशिकमध्येच्या स्ट्रॉंग रूमला 3 स्टार सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 3 लेअरमध्ये सुरक्षा यंत्रणा. दादासाहेब गायकवाड सभागृहात 23 तारखेला मतमोजणी. पुण्यात मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 24 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार. 3 लेअरमध्ये सुरक्षा रक्षक तैनात. नागपुरात मतमोजणी केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी केंद्रावर 3 लेअर सुरक्षा तैनात. नागपुरात ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर दगडफेक झाल्यानं यंत्रणा अलर्टवर. कुलाब्यातील जे स्कूल ऑफ आर्ट येथे स्ट्रॉंग रूम तयार, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित. पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर. बीडच्या परळीमध्ये घाटनांदूर मतदान केंद्रावर तोडफोडी प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल, तरुणांकडून वोटिंग मशीनच्या साहित्यांची तोडफोड. जालन्याच्या मंठा शहराजवळ रुग्णवाहिकेचा अपघात, अपघातात 8 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, एक वृद्ध आजी गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, व्यापाऱ्याच्या घरातून 11,64,000चे दागिने चोरट्यांनी लांबवले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कराडच्या उंडाळे गावात कचरा वाहतूक करणारा ट्रक एकाने पेटवला, कचरा उचलला नसल्यानं एकाने ट्रक पेटवला. कराड तालुका पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल. जळगावच्या चोपडामधून निवडणूक प्रक्रिया आटपून घरी परतणाऱ्या बीएलओचा अपघातात मृत्यू, लक्ष्मीकांत पाटील असं बीएलओचं नाव. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील देऊळगाव तांदुळवाडी रस्त्याची दुरावस्था, रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुयाना या देशाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, राजकारण आणि भारत गयाना संबंध अधिक दृढ करण्याबाबत योगदान दिल्याबद्दल मोदींचा सन्मान. उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, इंडियन एक्सप्रेसचं वृत्त. मागील 2 दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट, शहरात 21.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. नाशकात गारवा वाढला, शहरात 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल मंगळवारी रात्री विरार यार्डात दाखल, टेस्टिंग नंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार. नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत होणार. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात पतीसोबत आलेल्या महिलेची 5 ते 6 नशेखोरांकडून छेडछाड, संतप्त महिलेने तरुणांना चोप दिला. स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर तरुणांनी पळ काढला. पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग, रिस्पॉन्सिव्ह या धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आग. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली, बसमधील 11 प्रवासी जखमी, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कापसाचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी वर्गात नाराजी, चांगल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात 30,000 हेक्टरवर कापसाची लागवड. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा, सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.